हॅलो, वेलकम टेकतंत्रमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या भागात आपण एसरच्या एका गेमिंग लॅपटॉपबद्दल पाहणार आहोत आणि त्याचबरोबर 3 बजेट मोबाईलबद्दलही जाणून घेणार आहोत आणि हेल्थ सेक्टरमध्ये एक अत्यंत उपयुक्त असं इनोव्हेशन पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून भारताने पहिला सुपर कॉम्प्युटर बनवलाय, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आणि त्याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जगातला पहिला सायबॉर्ग सुद्धा तयार करण्यात आलाय, तेही आपण बघणार आहोत। तर मगासपासून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलतोय, पण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय असतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे करुणा 1955 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही पहिल्यांदा जॉन मॅककार्थनीने ही टर्म कॉइन केली। आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मशीन्सची ॲबिलिटी टू थिंक लाईक अ ह्युमन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे। खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे चला सुरू करूयात आजच्या भागाला। लॉकडाऊनच्या काळात अनेकांकडे फावला वेळ असल्याने ऑनलाईन गेमिंगची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हीच क्रेज लक्षात घेता अनेक कंपन्यांनी गेमिंग लॅपटॉप बाजारात आणले। अशाच प्रकारे एसरने सुद्धा नुकताच नायट्रो 5H सिरीज हा गेमिंग लॅपटॉप बाजारात आणलाय। काय हा लॅपटॉप बघूयात त्याची वैशिष्ट्ये। तरुणाईमधील वाढती गेमिंग क्रेज लक्षात घेत अनेक कंपन्यांनी खास गेमिंग लॅपटॉप लॉन्च केलेत। त्यापैकी सध्या चर्चा आहे ती एसरच्या नायट्रो 5H सिरीजची। नुकत्याच लॉन्च झालेला हा नवा कोरा लॅपटॉप 15.6 इंची फुल HD IPS डिस्प्लेनं सुसज्ज आहे। गेमिंगचा भन्नाट अनुभव मिळावा म्हणून या लॅपटॉपमध्ये 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3 मिलीसेकंद रिस्पॉन्स टाइम दिलाय। इंटेल कोर i5 11 जनरेशन प्रोसेसर, NVIDIA GeForce GTX 1650 ग्राफिक्स कार्ड, तब्बल 8GB रॅम आणि तीही 32GB पर्यंत एक्सपांडेबल करता येणार असल्यानं हा लॅपटॉप खासच म्हणावा लागेल। सोबतीला 2 TBची हार्ड डिस्क असल्यानं डेटा स्टोरेजची कसलीही चिंता नाही। गेमिंग म्हटलं की लॅपटॉप अधिक वेळ चालणार आणि हीटही तेवढीच वाढणार, यावर उपाय म्हणून एसरनं या लॅपटॉपमध्ये कूल बूस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करत 4 एक्झॉस्ट फॅनचा सेटअप दिलाय। चांगले स्पीकर्स असले की लॅपटॉपवर गेम खेळताना आणखीनच मजा येते। त्यासाठीच एसरच्या नायट्रो 5H सिरीजमध्ये DTS अल्ट्रा ड्युअल स्पीकर्स देण्यात आलेत। थिन बेझल डिझाईन, कूल बूस्ट टेक्नॉलॉजी, उत्तम प्रकारचे ग्राफिक्स, अल्ट्रा ड्युअल 2W स्पीकर्स, 3 USB पोर्ट्स आणि अवघ्या 2.2 किलो वजन असलेला हा लॅपटॉप गेमिंगसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे। आणि या लॅपटॉपची किंमत आहे 69,990 रुपये। गेल्या महिन्यात रिअलमीने 8 सिरीज लॉन्च केल्यानंतर त्यांनी आता C सिरीज लॉन्च केली। यामध्ये रिअलमीने C20, C21 आणि C25 असे 3 फोन लॉन्च केलेत। सुरुवातीला बघूया रिअलमी C20 बद्दल। रिअलमी C20चा डिस्प्ले 6.5 लार्ज डिस्प्ले आहे, तर मेडियाटेक हेलिओ G35 या प्रोसेसरवर हा मोबाईल काम करतो। 2 GBची रॅम देण्यात आलेली आहे, तर 32 GB स्टोरेज असणार आहे। 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे। 5000 mAh ची बॅटरी आणि Android 10 या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा मोबाईल काम करतो। कूल ब्लू आणि कूल ग्रे हे 2 रंग या मोबाईलमध्ये देण्यात आले आहेत आणि याची किंमत ही फक्त 6,799 रुपये। रिअलमी C20 नंतर आता बघूया रिअलमी C21 बद्दल। रिअलमी C21चा डिस्प्ले सुद्धा 6.5 लार्ज डिस्प्ले आहे। मीडियाटेक हेलिओ G35 प्रोसेसरवर हा मोबाईल काम करतो। 3 GB आणि 4 GB अशी रॅम देण्यात आली आहे, तर 32 GB आणि 64 GB स्टोरेज आहे। 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे। 5000 mAh ची बॅटरी आहे, तर Android 10 ऑपरेटिंग सिस्टीमवर हा मोबाईल काम करतो। यामध्ये क्रॉस ब्लॅक आणि क्रॉस ब्लू हे 2 रंग देण्यात आले आहेत आणि या फोनची किंमत ही 7,999 पासून पुढे आहे। आणि हे 2 मोबाईल बघितल्यानंतर आता शेवटचा फोन आहे तो रिअलमी C25। रिअलमी C25चा डिस्प्ले 6.5 लार्ज डिस्प्ले आहे। मीडियाटेक हेलिओ G70 प्रोसेसरवर हा मोबाईल काम करतो। 4 GB रॅम यामध्ये देण्यात आलेली आहे। 64 GB आणि 128 GBचं स्टोरेज आहे, तर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय। 6000 mAh ची यामध्ये बॅटरी आहे। Android 10 या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा मोबाईल काम करतो। वॉटरी ग्रे आणि वॉटरी ब्लू हे 2 रंग यामध्ये उपलब्ध आहेत आणि या फोनची किंमत ही 9,999 पासून पुढे आहे। आता आपण बघतोय की कोरोनामुळे ऑक्सिजन, बेड्स आणि व्हेंटिलेटर याची खूप कमतरता निर्माण झालेली आहे। व्हेंटिलेटरच्या अभावामुळे अनेकांचे जीव गेलेले सुद्धा आपण बघतो आणि त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या 2 तरुणांनी एका बहुउपयोगी व्हेंटिलेटरची निर्मिती केलेली आहे। कसं केलंय त्यांनी हे पाहूया। ग्रामीण भागात अपघातग्रस्त रुग्णांना आणि इतरही आजारांच्या रुग्णांना गोल्डन अवर्समध्ये व्हेंटिलेटरची खरी आवश्यकता आहे। कित्येकदा वेळेत व्हेंटिलेटर न मिळाल्यानं व्यक्तीचा मृत्यूही झालेला आहे। ही गरज लक्षात घेऊन बहुउपयोगी आणि कमी किमतीत उपलब्ध होणारा व्हेंटिलेटर तयार करण्यात आलाय। आकाश गड्डमवार आणि ईशान धर या अभियंत्यांनी हे व्हेंटिलेटर तयार केलंय। 2019ला PGIM IMER चंदीगड या संस्थेचे ॲनेस्थेशिया डिपार्टमेंटचे डॉक्टर राजीव चव्हाण यांनी आम्हाला इन्क्वायरी दिली होती
पर्टेनिंग व्हेंटिलेटर. तर मग ती बिफोर कोविड आम्ही यावर काम चालू केलं 2019ला. तर काम करताना आम्हाला भरपूर म्हणजे डिफिकल्टीज पण आल्यात. बट आम्ही एका प्लॅटफॉर्मवर येऊन हा पोर्टेबल व्हेंटिलेटर बनवलेला आहे. यात व्हॉल्यूम कंट्रोल मोड आहे आणि एकदम इझी टू ऑपरेट आहे हा व्हेंटिलेटर. हा एक तर नॉन इनिव्हेसिव्ह आणि इनिव्हेसिव्ह दोन्ही पण आहे. तुम्ही यावर पेशंटला इंटुबेट पण करू शकता. आत्ता आमचे अप्रुव्हल झालेले आहेत. तर गव्हर्नमेंट नोडल एजन्सी TUV नॉड या संस्थेने, जर्मनीची कंपनी आहे, यांनी आम्हाला अप्रुव्हल्स दिलेले आहेत या डिव्हाइसला यूज करायचे. या व्हेंटिलेटरचं वजन केवळ 6 किलो आहे. लिथियम बॅटरीवर हे व्हेंटिलेटर काम करतं. गरज पडल्यास ऑक्सिजन देखील जोडण्याची सुविधा या व्हेंटिलेटरमध्ये देण्यात आली आहे. प्रसंगी हवेतील ऑक्सिजनवरही रुग्णाला कृत्रिम श्वास देऊ शकेल आणि हे व्हेंटिलेटर हाताळायला अगदी सहज आणि सोपं आहे. यासाठी 2019 पासून संशोधन सुरू केलं. सुरुवातीला त्यानं प्रायोगिक तत्वावर 2 व्हेंटिलेटर तयार केले. यात त्याला जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीतील प्राध्यापक डॉक्टर सागर गड्डमवार यांनी सहकार्य केलं. त्यानंतर PGIMER चंदीगड या संस्थेच्या बधिरीकरण विभागातील डॉक्टर राजू चव्हाण यांनी आकाशच्या संशोधनाची दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात परिपूर्ण असा व्हेंटिलेटर तयार करण्यात आला. त्यानंतर गायरो ड्राइव्ह मशिनरी प्राइवेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून उत्पादन सुरू करण्यात आलं. सिर्फ बड़े अस्पतालों में इस तरीके के ICU वेंटिलेटर्स होते हैं और उनके लिए एक बहुत ही स्पेशलाइज्ड स्टाफ चाहिए. उसको मेंटेन करने के लिए इंफ्रास्ट्रक्चर चाहिए, आपको कंप्रेस्ड एयर सप्लाई चाहिए, ऑक्सीजन सप्लाई चाहिए. ये बहुत सारे हॉस्पिटल्स में करना इंडिया के लिए, इंडियन कंट्री जैसे इंडिया जैसी कंट्री के लिए या किसी डेवलपिंग कंट्री के लिए पॉसिबल नहीं है. और इसकी वजह से इसका डिज़ाइन इस तरीके से किया गया है कि इसको मास प्रोडक्शन में एक बहुत ही लो कॉस्ट में पूरे देश में अलग अलग जगहों पे मतलब आप प्रोवाइड कर सकते हो और जाने बचा सकते हो. व्हेंटिलेटर तयार करून त्याला ISOची मान्यता मिळवण्यात आली असून त्याचं पेटेंटही घेण्यात आलंय. त्यावर 4 संशोधन पेपर प्रसिद्ध केलेत. आता या व्हेंटिलेटरला बांगलादेश, युगांडा, टांझानिया यासारख्या विकसनशील राष्ट्रांकडून मागणी होतीये. नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत खऱ्याखुऱ्या सायबोर्गची. सायबोर्ग हा शब्द म्हटला की आपल्याला आठवत तो 1989मधला याच नावाचा एक चित्रपट. या चित्रपटामध्ये माणूस आणि यंत्र असं एकत्र येऊन एक सायबोर्ग निर्मित केला गेला होता आणि त्याच्यावर आधारित ही कथा होती. यंत्राची साथ मिळाल्यामुळे तो माणसाची क्षमता कशी वाढली असा थोडक्यात त्याचा आशय होता. आता खराखुरा सायबोर्ग प्रत्यक्षात आला आहे. एक ब्रिटनमधले शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर पीटर स्कॉच मॉर्गन. त्यांनी स्वतःला सायबोर्ग होण्याकडे व त्याचे रूपांतर केलेलं आहे. म्हणजे यंत्रमानवाकडे रूपांतर, यंत्र आणि मानव यांचं एकत्रित रूप म्हणून ते आता पुढे आले आहेत. डॉक्टर पीटर यांना खरं तर एक दुर्धर आजार झाला. त्या आजाराचं नाव होतं मोटार न्यूरॉन डिसीज. डॉक्टर पीटर यांनी या आजारामुळे काय खचून न जाता आपला सगळा अनुभव पणाला लावून आपलं रूपांतर सायबोर्गमध्ये करण्याचा निर्णय घेतला. 1917मध्ये त्यांना या आजाराचं निदान झालं. स्वतः रोबोटिक्समधले तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी आपल्या शरीराचे सगळे रूपांतर हे सायबोर्गमध्ये करण्याचा निर्णय घेतला. ते करत असताना त्यांना पहिले अडचण जी होती ती म्हणजे त्यांचे सगळे स्नायू काम करण्याचे झाले होते. त्यामुळे त्यासाठी एक खुर्ची तयार करणं, खुर्चीमध्ये बसणं आणि त्याच्या आधारे आपल्या सगळ्या हालचाली नियंत्रित करणं. दुसरं त्यांचा मोठी अडचण होती ती म्हणजे चेहऱ्याचे स्नायू हालचाल करता येणं शक्य नव्हतं. स्वरयंत्र त्यांना वापरता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे स्वरयंत्रही काढून टाकण्यात आलं आणि ते काढून टाकण्यात आल्यामुळे त्यांना सिंथेटिक आवाज देण्यात आला. म्हणजे थोडक्यात त्यांच्या शरीराच्या सगळ्या क्रिया या आता यंत्रामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. म्हणजे त्यांना सिंथेटिक आवाज आहे, म्हणजे कृत्रिम आवाजाद्वारे ते बोलतात. चेहऱ्यावरचे स्नायू हालचाल करता येऊ शकत नाहीत. फक्त डोळ्यांचे बुबुळं हलवून ते खाणाखुणा करू शकतात. त्याद्वारे ते आता कॉम्प्युटर नियंत्रित करू शकत आहेत. त्याशिवाय त्यांना आता गिळता येत नसल्यामुळे खाणंही शक्य नाही. त्यामुळे अन्नासाठी त्यांच्या शरीरामध्ये एक पाईप लावण्यात आलं आहे. श्वासोश्वासासाठी एक छोटा ज्याला म्हणता येईल व्हेंटिलेटर त्यांच्या शरीरात बसवण्यात आलं आहे. अशा सगळ्या प्रकारची आयुधं लावून ते आता जगत आहेत. त्यांची खुर्ची विशेष आहे. म्हणजे त्यांचा सगळा 24 तास त्या खुर्चीत असतात. त्या खुर्चीत ते बसतात, त्या खुर्चीतच झोपतात, त्या खुर्चीतनंच चालतात आणि त्या खुर्चीतनं एका अर्थाने पळतात असं म्हटलं तरी चालू शकेल. या सगळ्याचा वापर, यंत्राचा वापर करून हे सगळ्या गोष्टी ह्या क्रिया करत आहेत.
इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टेकतंत्र.